नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मागील तासिकेमध्ये आपण पाहिलं की बाजारांचे प्रकार यामध्ये व्याख्या पाहिली ऑगस्टिन कुर्णी अर्थशास्त्रज्ञांची. त्यानंतर बाजारांचे वर्गीकरण कशा प्रकारे होते त्याचा आपण चार्टच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे ढोबळमानाने. तर आता आपण सविस्तरपणे त्या सर्व जे वर्गीकरण केलेले आहे त्या घटकांचा अभ्यास करूया. तर सुरुवातीला बाजारांचे वर्गीकरण करताना जे आपण पाहिलं की स्थळानुसार वर्गीकरण. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्थळानुसार वर्गीकरण. त्यामध्ये स्थानिक बाजारपेठ. स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात. यालाच आपण स्थानिक बाजार असे म्हणतो. तर स्थानिक बाजार किंवा त्याला इंग्लिशमध्ये लोकल मार्केट, ज्या ठिकाणी वस्तूची उत्पादन होत असेल आणि त्याच ठिकाणी वस्तूची विक्रीसुद्धा त्याच ठिकाणी होते. जर आपण पाहिलं की एखाद्या विशिष्ट ठिकाणी शेतमालाचं उत्पादन होत असेल, एखाद्या तालुक्यामध्ये असेल, गावामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल, तर त्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी ज्या वस्तूचं उत्पादन होते त्याची विक्री किंवा ते जी वस्तू आहे त्या वस्तू त्या ठिकाणामधूनच खरेदी केल्या जातात. त्याला स्थानिक बाजार असे म्हटल्या जातात. म्हणजेच वस्तूची उत्पादन, विक्री आणि खरेदी त्या स्थानिक ठिकाणीच करण्यात येते. त्यालाच अर्थशास्त्रामध्ये स्थानिक बाजार असे म्हटल्या जाते. त्यानंतर दुसरं आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार हेतू होय. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात. तर प्रत्येक देशामध्ये देशांतर्गत जो बाजार चालतो, जसं आपल्या देशाचं आपण उदाहरण पाहिलं तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत. प्रत्येक राज्यामधून एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या वस्तू असतील किंवा शेतमाल असेल किंवा इतर कुठल्याही सेवा असेल त्या एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. म्हणजेच ह्या ज्या वस्तूंची खरेदी विक्री आहे ते देशांतर्गत केल्या जाते. त्यालाच राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हटल्या जाते. आणि यासाठी त्या देशामधील जे काही नियम असेल खरेदी विक्रीचे, उत्पादनाचे, ते नियम देशांतर्गत ज्या वस्तू उत्पादित होतात त्या वस्तूंना लागू होतात. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की राष्ट्रीय जी बाजारपेठ असतील त्या बाजारपेठेमध्ये देशांतर्गत ज्या वस्तूंची विक्री होते म्हणजे उत्पादन होते त्या वस्तूंची विक्री आणि खरेदी देशांतर्गत केली जाते. अशी जी बाजारपेठ आहे त्याला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हटल्या जाते. त्यानंतर आहे तिसरं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण पाहतो की काही वस्तू आपण विदेशामधून आयात करतो, काही वस्तू विदेशामध्ये निर्यात करतो. त्यालाच इम्पोर्ट एक्सपोर्ट असे म्हटले जाते. एक्सपोर्टेड वस्तू असेल, इम्पोर्टेड वस्तू असेल, अशा ज्या वस्तू असतात त्या विदेशातून आयात निर्यात केल्या जातात आणि त्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होतो. यामध्ये पाहूया, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदानप्रदान होते. प्रत्येक देशाच्या आपल्याला ज्या काही वस्तू विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी वेगवेगळे नियम असतात. त्यामध्ये जर आपल्या देशामध्ये एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात तयार होत असेल, जसं आपण हापूस आंब्याचं उदाहरण बघूया. हापूस आंबा हा आपल्या देशामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होते आणि त्या वस्तूची उत्पादित झाल्यानंतर त्याची आपण निर्यात विदेशामध्ये करतो. वेगवेगळ्या देशामध्ये त्या वस्तूची निर्यात केली जाते. म्हणजे ते काय झालं,
त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजार झाला. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या वस्तू उत्पादित केली त्या वस्तूची विक्री आपण दुसऱ्या देशामध्ये केली. त्याचप्रमाणे विदेशामध्ये ज्या काही वस्तू असेल, ज्या वस्तू आपल्या देशामध्ये तयार होत नाही, उदाहरणार्थ आपण पेट्रोलचं उदाहरण घेऊया. आपल्याला देशामध्ये पेट्रोलच्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु त्या प्रमाणात आपल्या देशामध्ये पेट्रोलचे उत्पादन होत नाही. म्हणून आपला देश काय करेल की ज्या देशामध्ये पेट्रोलचं मोठ्या प्रमाणात उत्पादन असेल त्या देशामधून पेट्रोलची आयात करेल. जसं आपण सौदी अरेबिया असेल, कुवैत असेल, इराण, इराक असेल, ह्या ज्या पेट्रोलियम कंट्री असेल किंवा पेट्रोल उत्पादित करणारे देश आहे त्या देशामधून आपण पेट्रोलची मोठ्या प्रमाणात आयात करतो. आणि याचा जो समावेश आहे तो समावेश कशामध्ये होतो? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होतो. म्हणजेच ज्या देशांच्या सीमा आहे त्या देशांच्या सीमा ओलांडून वस्तूंची खरेदी विक्री केल्या गेलेली आहे. आणि त्यासाठी प्रत्येक देशांच्या खरेदी विक्रीचे वेगवेगळे नियम असतात. अशा प्रकारे आपण स्थळानुसार 3 बाजारपेठ पाहिल्या. स्थानिक बाजारपेठ म्हणजेच त्याला लोकल मार्केट असे सुद्धा म्हटले जाते. आणि यामध्ये त्या विशिष्ट प्रदेशामध्ये ज्या वस्तूच्या उत्पादित केल्या असेल त्या वस्तू तिथेच खरेदी केल्या जातात, त्याला आपण स्थानिक बाजारपेठ असे म्हटले. त्यानंतर राष्ट्रीय बाजारपेठ, देशांतर्गत ज्या वस्तूंची खरेदी विक्री केल्या जाते, म्हणजे एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या काही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होतात किंवा खरेदी केल्या जातात त्याला समावेश राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होतो. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये आयात होते किंवा आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये निर्यात केली जाते आणि त्यामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार होते त्याचा समावेश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होतो. त्यानंतर आपण पाहूया काळानुसार होणारे वर्गीकरण. बघा, काळानुसार वर्गीकरणामध्ये पहिला आहे अत्यल्प काळ. तो पहिला आहे अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. तर अत्यल्प काळामध्ये काय की वस्तूंचा जो पुरवठा असतो तो अत्यल्प काळामध्ये वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. यामध्ये काय असतो? अत्यल्प काळामध्ये वस्तूंचा जो पुरवठा असेल तो पुरवठा आपण वाढवू शकत नाही, त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करत असते. जी मागणी आहे ती निर्धारित करीत असते. हा काळ काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असू शकतो. अत्यल्प काळ किती दिवसांचा असू शकतो? तर काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असू शकतो. म्हणजेच एखाद्या आठवड्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये त्या वस्तूंचा जो पुरवठा आहे किंवा उत्पादन आहे तो वाढवू शकत नाही. यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अत्यल्प काळ हा काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो आणि यामध्ये वस्तूंची किंमत काय आहे? मागणी निर्धारित करीत असते. आणि हा जो अत्यल्प काळ हा फक्त काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असू शकतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की जे पालेभाज्या असेल ज्या नाशवंत असतात त्याचे उत्पादन काही आठवड्यासाठी असते, किंवा फळभाज्या असेल म्हणजे एका सीझन वाईज जे फळाचे उत्पादन असते ते सीझन वाईज उत्पादन फक्त विशिष्ट कालमर्यादेपर्यंत असते. त्याची जी मर्यादा असते ते काही दिवसासाठी किंवा काही आठवड्यासाठी असते. त्यामध्ये मागणी वाढली तरी आपण लगेच वाढ करू शकत नाही. त्यालाच अत्यल्प काळ असे म्हटले गेलेले आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे अल्पकाळ. तर अल्पकाळामध्ये
अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात, उदाहरणार्थ आदानांचे श्रम, म्हणजे आदानामध्ये आपण पाहिला की श्रमांचा समावेश होतो, समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढवता येणे शक्य आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलं की अत्यल्प काळ, म्हणजे हा अत्यल्प काळ किती दिवसांचा आहे, तर काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा. यामध्ये वस्तूंचा पुरवठा आपण वाढवू शकत नाही. तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे अल्पकाळ. यामध्ये जो कालावधी आहे तो काय आहे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा आहे. यामध्ये आपण या काळात वस्तू व सेवांचा जो पुरवठा असेल तो पुरवठा काही प्रमाणामध्ये वाढवू शकतो, परंतु मोठ्या प्रमाणात या काळामध्ये वस्तूचा पुरवठा वाढू शकत नाही. कारण ज्या स्थिर भांडवल असेल, जसे इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, यामध्ये आपण 1 वर्षामध्ये बदल करून उत्पादन वाढवू शकत नाही. म्हणून ज्या अल्पकाळामध्ये असेल, उद्योगधंद्यामध्ये 1 वर्षामध्ये जे काही जुनी यंत्रसामग्री असेल किंवा इमारत असेल, त्या इमारत आणि यंत्रसामग्रीमध्ये बदल न करता फक्त श्रमामध्ये बदल करून, सुरुवातीला जर आपण पाहिलं की एका उद्योगामध्ये 100 श्रमिक असेल, तर अल्पकाळामध्ये म्हणजे 1 वर्षाच्या कमी कालावधीमध्ये श्रमामध्ये वाढ करून यंत्रसामग्री आपण बदलू शकत नाही. परंतु श्रम जर तिथे 100 श्रमिक असेल तर श्रमाची संख्या वाढवून आपण वस्तूचा पुरवठा वाढवू शकतो किंवा उत्पादन वाढवू शकतो, आणि त्याचा समावेश अल्पकाळामध्ये होतो. आणि त्यामुळे वस्तूंचा आणि सेवांचा जो पुरवठा आहे तो काही प्रमाणामध्ये आपण वाढवू शकतो. अल्पकाळामध्ये वस्तूंचा पुरवठा श्रमाची संख्या वाढवून किंवा जे चल घटक आहे त्यांची वाढ करून आपण वस्तूंचा जो पुरवठा आहे वस्तू आणि सेवांचा तो काही प्रमाणामध्ये वाढवू शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे दीर्घकाळ. तर दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षांचा असतो, सर्वसाधारणपणे 5 वर्षापर्यंत. तर दीर्घकाळ हा असा कालावधी आहे ज्यात उत्पादनाचे जे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, तसेच उत्पादन खर्च यामध्ये बदल करणे शक्य असते. तर आपण पाहू शकतो की दीर्घकाळामध्ये जर असेल तर आपण आपल्या उद्योगधंद्यामध्ये असेल, जो काही उद्योजक असेल तो आपल्या यंत्रसामग्रीमध्ये, इमारतीमध्ये बदल करून त्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. त्यासाठी तो विविध प्रकारचे जे कर्ज असेल, बाह्य मदत असेल, त्या सर्व घटकांचा वापर करून, म्हणजेच आदान आणि प्रदानामध्ये आदानांचा वापर करून दीर्घकाळामध्ये वस्तूंचे जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवू शकतो. कारण दीर्घकाळामध्ये जे काही उद्योगसंस्था असतात त्या उद्योगसंस्थांना सर्व जे खर्च असते त्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. म्हणजे त्यांचे जे खर्च असेल किंवा उत्पादन आणि विक्रीनंतर त्याचे जे खर्च असेल किंवा उत्पन्न असेल त्याची जुळवाजुळव करून आपल्या उद्योगामध्ये विविध प्रकारचे जी यंत्रसामग्री असेल, इमारत असेल, कच्चा माल असेल, श्रमिक असेल, या सर्व घटकामध्ये तो दीर्घकाळामध्ये बदल करू शकतो आणि या कालावधीमध्ये बदल करून वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. आणि हा जो कालावधी आहे तो कालावधी सर्वसाधारणपणे किती वर्षाचा आहे, तर 5 वर्षाचा हा कालावधी आहे. त्यानंतर आहे अतिदीर्घकाळ. तर अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व साधने स्थिर आणि बदलता येणे शक्य असते. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. अतिदीर्घ काळामध्ये जो कालावधी आहे तो 5 वर्षापेक्षा अधिक आहे. म्हणजेच 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये तो आपल्या सर्व घटकामध्ये पूर्णपणे रूपांतर करू शकतो. नवीन कारखाना स्थापन करू शकतो. एका कारखान्यामध्ये सर्व युनिट जे काही यंत्रसामग्री असेल
वीज असेल, त्या सर्व घटकामध्ये पूर्णपणे रूपांतर करून आपल्या जे उत्पादन असेल त्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो आणि त्यानंतर तो आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून आपले उत्पन्नसुद्धा वाढवू शकतो. अशा प्रकारे काळानुसार 4 प्रकार पडतात. काळानुसार जर आपण वर्गीकरण केलं तर 4 प्रकार त्याचे प्रकार पडतात. अत्यल्प काळ, यामध्ये जो कालावधी असतो तो काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो आणि यामध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकत नाही. दुसरा आहे अल्पकाळ. हा कालावधी, यामध्ये काही कालावधी जो असेल तो कालावधी 1 वर्षापेक्षा कमी वर्षाचा असतो आणि यामध्ये फक्त काही घटकांमध्ये बदल करून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. तिसरा आहे दीर्घकाळ. यात जो कालावधी आहे तो आहे 5 वर्षापेक्षा कमी. यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य होते. आणि चौथा आहे अतिदीर्घकाळ. यामध्ये जो कालावधी आहे तो 5 वर्षापेक्षा अधिक आहे आणि यामध्ये उत्पादनाचे जे सर्व घटक असतील त्या सर्व घटकांमध्ये बदल करून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. अशा प्रकारे काळानुसार व उत्पादनाचे बाजाराचे 4 प्रकार पडतात: अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेनुसार जे प्रकार पडतात त्या घटकांचा अभ्यास आपण पुढील तासिकेमध्ये करूया. धन्यवाद.